पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा. इच्छितो की संपूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी हरिनामाचा गजर चालू असताना नालासोपारामध्ये प्रामुख्याने या ठिकाणी एक स्पर्धा आयोजन केली जाते. त्या स्पर्धेच्या माध्यमातून वेगवेगळ्या जे हरिनामाचं भजन या ठिकाणी केलं जातं. त्याच पद्धतीनं ओम गुरुदेव भजन मंडळ हे प्रामुख्याने नालासोपारातील प्रथम भजन मंडळ असं आहे, ज्याच्या माध्यमातून सातत्य गेले 25 ते 22 वर्षामध्ये हा त्यांचा प्रवास आहे. आणि कशा पद्धतीने त्यांचा जो प्रवास आहे तो आपण थेट जाणून घ्यावा. या ठिकाणी कशा पद्धतीनं आयोजन केलेलं आहे. माऊली नमस्कार. नमस्कार. रेल्वे प्रवासी भजन मंडळाच्या माध्यमातून तुम्ही कशा पद्धतीनं प्रवाह चालू केला आहे? सर्वप्रथम सगळ्यांना रामकृष्ण हरी. लास्ट 26 वर्षाचा हा प्रवास आहे. त्यातून लास्ट 22 वर्षापासून आम्ही हे स्पर्धेचं पदार्पण करतो. इथे सगळ्यांच्या समोर स्पर्धा मांडत आहोत. शॉर्टमध्ये जर तुम्हाला सांगायचं बोललं तर ही जी मंडळ आहे ते आज हे मंडळ राहिलेलं नसून ही खूप मोठी एक म्हणजे व्याप्ती अशी वाढलेली आहे की जेणेकरून सांगण्यासारखी ही गोष्ट नाही. कारण बोटावर मोजणाऱ्या काही मुलांनी ही मंडळ स्थापन केलं होतं. ह्याच्यामध्ये तुम्हाला जर आवर्जून मला सांगावंसं असं वाटतं आहे की आम्ही रेल्वेच्या डब्यामध्ये भजन न गाता अंताक्षरी गाणारी आम्ही मुलं आहोत. आणि त्या मुलांनी आज एवढं मोठं जे भजनाचं मंडळ जे उभं केलं आणि त्यातून एवढं मोठं जे झाड उत्पन्न झालेलं आहे, त्या झाडाची आज एवढी मोठी पालवी आहे. ती पालवी पूर्ण गावाला मतलब शोभा द्यायला लागलं आहे. आणि त्यातून ह्या मंडळाची एवढी मोठी कीर्ती झालेली आहे. मंडळाच्या विषयी तुम्हाला मी जर आवर्जून जर सांगायचं बोललं तर लास्ट 22 वर्षापासून म्हणजे मंडळाचा एकच उद्देश आहे. आजच्या दुनियामध्ये मुलं ही मोबाईलमध्ये व्यस्त आहेत. त्यातून मुलांनी कुठंतरी आज ट्रेनमध्ये पण तुम्ही पण सगळे प्रवास करत असाल तर सगळेजणांना रील बघत असतात इकडे तिकडे. आम्ही त्यातून सगळ्यांना एक संदेश द्यायचा प्रयत्न करतो आहे जेणेकरून लास्ट 1-1.5 तासामध्येचा जो प्रवास आहे तो तुम्ही कुठेतरी भजनामध्ये घालवा. येणाऱ्या पिढीला त्याची गरज आहे. आज आपले देवाधर्माविषयी बोला की कशामध्ये माणसामध्ये माणूस राहिला नाही, कशामुळे या सोशल मीडियामुळे. तो सोशल मीडिया खराब नाही परंतु त्याचा वापर कुठं केला पाहिजे हे आपल्या सगळ्यांना माहिती पाहिजे. तर ह्याच्यासाठी आमचा खूप मोठा असा एक संदेश आहे. सगळ्या यंग पिढीनं त्या रीलमध्ये न अडकता ह्या भजनाच्या ह्याच्यामध्ये सगळ्यांनी या आपल्या पुढच्या पिढीला ह्याचा आनंद द्या आणि सगळ्या पिढीला एक संदेश पोचवा की ही पिढी इथंच नाही, त्यातून निर्व्यसनी. आमच्या मंडळामध्ये जर मला सांगायचं जर आवर्जून एक जर उद्देश मी सांगतो की सगळी 30-35 वर्षाच्या आतमधली ही मुलं आहेत. त्या मुलांनी आता हे मंडळ स्थापन झालं तर 35 वर्षाच्या आत्ताच्या ह्या एजमध्ये ते मंडळ स्थापन झालं. ती मुलं 14-15 वर्षाची होती. तर 15 वर्षाच्या मुलांनी एवढं मोठं झाड लावलं आहे. त्या झाडामध्ये काही पहिली सावलीला उभी राहणारी मुलं आता कमीत कमी 250 ते 250 पब्लिक आमच्यामध्ये आहे. ते फक्त सभासद म्हणून. आता संध्याकाळी जर तुम्हाला इथं जर बघायला गेलं तर उभं राहा जागा भेटत नाही. ह्याचं एक कारण एकच आहे की आम्ही जो लोकांना संदेश देतो आहे तो एक संदेश लोकांच्यापर्यंत पोचला जातो आहे. आम्ही प्रत्येक वर्षी काहीतरी एक बदलाव आणण्याचा प्रयत्न करतो आहे. फक्त सगळ्यांच्यासारखं स्पर्धा घेणं किंवा सगळ्यासारखं एक करणं असं आम्ही कुठलंच ठेवत नाही. आम्ही लोकांच्यापर्यंत एक काहीतरी चांगली गोष्ट प्रत्येक वर्षानुवर्षी पोचवायचा प्रयत्न करतो आहे. त्याच्यामध्ये प्रत्येकाला अनुदान असेल, कुणाचे काय म्हणजे देणं घेणं असेल की आमच्या सभासदाविषयी असेल की फक्त आम्ही सभासदापुरतंच राहिलो नाही. आम्ही पूर्ण जिथं भागामध्ये दुष्काळ परिस्थिती आली असेल की कुदरती जे कुठे येते ते पण काही माहिती पडत नाही ना, प्रत्येक ठिकाणी आम्ही पोचायचा प्रयत्न करतो आहे. आणि आमच्या मुलांच्या विषयी आमच्या सभासदांच्या विषयी जर चांगली गोष्ट तुम्हाला सांगायचं बोललं फक्त एक आवाज द्या 150 मुलं हजर. माऊली मी प्रामुख्याने तुम्हाला हेच म्हणेन की ओम गुरुदेव भजन मंडळाचं जो रोपटं आज वटवृक्षामध्ये निर्माण झालं त्या सर्व सदस्यांचे तुम्ही अध्यक्ष म्हणून आभार कसे म्हणा? बघा, सभासदांचे आभार मानण्या एवढं माझ्याकडे शब्दच नाहीत. सगळ्यात पहिलं कारण झाड हे एका माणसानं लावून ते कधीसुद्धा मोठं होत नाही. त्याला पाणी दररोज घालणारी सगळी मुलं हवी असतात. त्याच्यामुळं ज्या सभासदांनी जे हे झाड एवढं मोठं केलं आहे त्यांच्या फक्त मी एक तोंड आहे म्हणून मी त्यांच्या शतशी आभारी आहोत. परंतु हे आभार मानण्याच्या पलीकडचं हे आता हे झालेलं आहे, वटवृक्ष झालेलं आहे. कारण एवढं मोठं वृक्ष झालं आहे हे कुणाच्या एकाचं काम नाही. हे सगळ्यांना घेऊन सगळ्यांना एकत्र येऊन आज तुम्हाला सांगायचं बोला आजचा जो प्रोग्राम आहे प्रत्येक वर्षाचा प्रोग्राम आहे कमीत कमी 2.5 महिने आम्हाला लागतो की एवढा मोठा प्रोग्राम आज कमीत कमी नाही बोलतो 8 ते 10 लाख रुपये एका दिवसामध्ये खर्च करतो. हा पैसा येथून कुठं जातो कुठं हे पण आम्हाला काही माहिती पडत नाही. पण आम्ही आमचं काम करत नव्हतो आहे. देवाची एवढी मोठी एक कृपा आहे आमच्यावरती. पैसा देणारी पण येत आहेत आणि घेणारी पण येत आहेत. त्याच्यामुळं आम्ही कुणाच्या आहारी न जाता आमचं एक काम आहे लोकांच्यापर्यंत पोचायचं, ते आम्ही पोचायचा प्रयत्न करतो आहे. आणि मंडळाचं आमचं हेच एक उद्देश आहे की सगळ्यांच्यापर्यंत हरिनाम पोचावं. प्रामुख्याने रेल्वेमध्ये प्रवास करता करता तुम्ही हरिनामाचा जप करताय. असे काही रेल्वे प्रवासमध्ये आहेत जे पत्ते वगैरे खेळतात किंवा अन्य काही करतात, त्यांना एक रेल्वे प्रवासी म्हणून तुम्ही काय बोध द्याल? सगळ्यात पहिलं मी तुम्हाला आवर्जून सांगतो, आमच्यामधलीच काही मुलं पहिले पत्ते खेळायचे. आज तीच मुलं म्हणजे
ह्यातला एकही मुलगा कुठं गाया गेला नाही, इथला एकही मुलगा कुठं वाजवायचं शिकायला गेला नाही, एकही मुलगा कुठं हार्मोनियम शिकला नाही, तबला शिकला नाही, काही नाही. तीच मुलं आज डफली वाजवायला शिकली, तीच मुलं आज गाया शिकली. मी सगळ्यांना म्हणजे फक्त नालासोपाऱ्यामध्ये नाही तर सगळ्या तिन्ही लाईनच्या प्रवाशांना मी एकच विनंती करेन की आज आमचं मंडळ कुठं गेलं आहे. आज मंडळामध्ये फूट पाडून मंडळ निर्माण करणं हे मोठं कार्य नाही, झिरोमधून हिरो बनणं हे महत्त्व आहे. त्याच्यामुळं सगळ्यांना माझा एकच संदेश असेल, तुम्ही मोबाईलच्या दुनियेमध्ये अटकू नका, तुम्ही कुठल्या आहारामध्ये अटकू नका, तुम्ही कुठल्या व्यसनाच्या आहारी जाऊ नका. सगळ्यांना एक हरिनामामध्ये स्वतः गुंता आणि इतरांनाही गुंतवा. हाच एक सगळ्यांच्यासाठी माझा एक खूप मोठा संदेश असेल. या ठिकाणी आता प्रामुख्याने जर आपण पाहायला गेलं तर रेल्वेमध्ये हरिनाम गाणारी जी मंडळी आज या ठिकाणी नालासोपारा परिसर असू दे किंवा प्रत्येकाचं कुटुंब या सर्वात मोठ्या सोहळ्यामध्ये प्रथमतः यामध्ये सहभागी होतं. हा प्रामुख्याने या ठिकाणी विषय आहे. या ठिकाणी स्पर्धेचं सुद्धा आयोजन केलेलं आहे. काही जे भजन मंडळ आहेत, सेंट्रल रेल्वे असू दे, हार्बर रेल्वे असू दे किंवा वेस्टर्न रेल्वे असू दे, प्रत्येक रेल्वे भजन मंडळसुद्धा या भजन मंडळामध्ये या कार्यक्रमामध्ये सहभागी आहेत. आपला हरिनामाचा जप घेत आहेत आणि यांच्या माध्यमातून केवळ हरिनामच नव्हे तर वेगवेगळ्या सुविधा वेगवेगळ्या लागणाऱ्या सगळ्यांना व्यक्तींना लागणाऱ्या मदत या मंडळाच्या माध्यमातून केली जाते. कॅमेरामॅन सचिनसह दीपक मांडोकर, महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, नालासोपारा.